नमस्कार भक्तांनो, जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अधिक मासाच्या निमित्ताने विशेष कथा ऐकणार आहोत. ही कथा श्रद्धेने आणि मन लावून ऐका. मग कथा सुरू करा. अध्याय 20. अपूप दान, स्मितविलासिनी दुर्वास व तपस्विनी यांची कथा. लक्ष्मीला अधिक मासाचे महात्म्य आणखी ऐकण्याची उत्कंठा होती, म्हणून विष्णू तिला सांगू लागला. मी सांगितलेल्या पर्वणीच्या दिवशी व विशेषतः द्वादशीस अधिक मासात अनारसे यांचे दान खास महत्त्वाचे आहे. तुपात तळलेले गोड असे 33 अनारसे मोठ्या कांस्य पात्रात ठेवून त्याला झाकण लावावे. त्यावर वस्त्र घालावे. गंधादी उपचारांनी त्या भांड्याची पूजा करावी. सदाचरणी ब्राह्मणाला निमंत्रण करून त्याचे पूजन करावे. दक्षिणा, विडा आदी अर्पण करावे. पुरुषोत्तमाची प्रार्थना करावी व ते अपूप पात्र त्या ब्राह्मणाला दान द्यावे. असे अनारशांचे वाण विष्णुरूप समजून आपल्या जावयाला देण्याचे महापुण्य आहे. अधिक मासात रोज गायीची, ब्राह्मणाची, तुळशीची श्रीकृष्ण रूपात माझी पूजा करावी. त्या पुण्याची ख्याती अवर्णनीय आहे. अशा पुण्याने सर्व प्राण्यांच्या, देव, यक्ष, गंधर्व, मानव यांचा उद्धार होतो. या विषयात एक कथा मी तुला सांगतो, ती ऐक. इंद्रलोकात स्मितविलासिनी नावाची अप्सरा होती. ती कुबेराची आवडती होती. तिच्या मैत्रिणींबरोबर ती भूलोकात फिरण्यासाठी उतरली. ती कुरुक्षेत्रात गेली. मैत्रिणींसह ती तेथे पुष्कळ काळ राहिली. तिने एकदा सुगंधी फुलांची एक माळ गुंफली. तिला त्या सुगंधाने मदनबाधा झाली. तिची काम वासना जागृत झाली. कोणातरी योग्य माणसाच्या गळ्यात ती माळ घालावी व त्याच्यासह विलास करावा असे तिच्या मनात आले. पण त्यावेळी कोणी तरुण मनुष्य तिला आढळला नाही. तिने आपली काम विवल अवस्था सख्यांना सांगितली. तेवढ्यात तिला दुर्वास ऋषी दिसले. सख्या तर त्यांना पाहून भिवून पळाल्या. तिने धिटाईने पुढे जाऊन दुर्वासांच्या गळ्यात ती माळ घातली. दुर्वास चटकन संतापले व त्यांनी तिला शाप दिला. तू एखाद्या पिशाचिनीप्रमाणे अचानक मला स्पर्श केलास. जा, तू पिशाचिनीच हो. हा शाप ऐकताच त्या अप्सरेची फारच निराशा झाली. तिला फार भय वाटले. तिने नाना प्रकारे गयावया केली. दुर्वासांची क्षमा मागितली. त्यावेळी आपण एवढ्याशा अपराधाबद्दल हिला फार भयंकर शाप दिला असे वाटून दुर्वासांनी तिला उहा शाप दिला. कन्याकुमारी येथे 2 सागर मिळतात. त्या भारताच्या दक्षिण तीरी एक तपस्विनी जी हजारो वर्षे तप करीत आहे. तिने जर दया येऊन तुला तिचे अधिक मास व्रताचे पुण्य प्रदान केले तर तू पुन्हा पूर्ववत अप्सरा होशील. असा उहा शाप देऊन दुर्वास पुढे निघून गेले. ती माला त्यांनी फेकून दिली होती. ती अप्सरा दुसऱ्या क्षणी पिशाचिनी झाली. तिच्या सख्या स्वर्गात पळून गेल्या. ती शापित अप्सरा पिशाचिनी होऊन भटकू लागली. दुर्वास म्हणाले होते, तू भुकेने व्याकुळ होऊन त्या स्त्रीला भक्षण करण्यास धावत जाशील, पण तू तिला न मारता शरण जा. आणि झाले तसेच. पुष्कळ काळ गेला. जो प्राणी मिळेल तो ती खाई. पण एक वेळ अशी आली की ती भटकत भटकत भुकेने तडफडत दक्षिण दिशेस गेली. तिला समुद्र तीरावरच्या प्रदेशात एक तपस्विनी दिसली. तत्क्षणी ती त्या स्त्रीला खावे म्हणून तिच्याकडे धावली. पण तिचे दर्शन घडताच तिचे मन पालटले. ती तपस्विनी जवळ जाऊन पाया पडली. आपली दुर्दैवाची कहाणी तिने निवेदन केली. त्या तापसीला तिची दया आली. तिने स्मितविलासिनीला आपण केलेल्या अधिक मासाच्या व्रतांपैकी एका व्रताचे पुण्य दिले. त्याचा प्रभाव असा पडला की पिशाच योनीतून मुक्त होऊन ती पुनश्च अप्सरा झाली व स्वर्गात गेली. असे सांगून विष्णू म्हणाला, अधिक मासाच्या व्रताचे पुण्य केवढे असते ते समजून आले ना. त्याचे वर्णन ब्रह्मा, शेष, शंकर, कोणतेही देव व मेही पूर्णपणे सांगू शकत नाही. पर्वतात मेरू, ताऱ्यात सूर्य, पक्षात गरुड, ग्रहात चंद्र, मनुष्यात ब्राह्मण, पशुत गाय, वृक्षात पिंपळ, नद्यात गंगा. जशी श्रेष्ठ तसं सर्व महिन्यात अधिक मास श्रेष्ठ आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 20 समाप्तम. ही अधिक मासाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही ही कथा दुसऱ्यांना शेअर केली व त्यांनी ही कथा ऐकली त्याचेही पुण्य तुम्हाला मिळेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.